पुढची बातमी ही फलटणची आहे। फलटणमध्ये महिला डॉक्टरनं आत्महत्या केली आणि या आत्महत्येच्या निमित्तानं विविध प्रकारचे प्रश्नही उपस्थित राहिले की ही हत्या आहे की आत्महत्या आहे। विधानसभेत या प्रश्नावर जेव्हा चर्चा झाली त्यावेळेला महाराष्ट्राचे गृहमंत्री जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा आहेत त्या देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की सदर महिलेच्या आत्महत्या पूर्व चिठ्ठीवर जे अक्षर आहे, जी चिठ्ठी तिने स्वतःच्या हातावर लिहिली ते अक्षर तिच्या मूळ अक्षराशी जुळतंय। हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीसांना सांगावं लागलं कारण अक्षर न जुळण्याचा दावा उद्धव गटाकडून ठाकरे गटाकडून करण्यात आलेला होता आणि त्याच्याच अनुषंगानं आपण आमचे सहकारी प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याशी बोलतोय। महेंद्र जोईल आता नागपुरात आहेत। मला पटकन महेंद्र याबाबतचा एक तपशीलवार आपण खुलासा द्यावा। तो असा आहे की महिला डॉक्टरच्या आत्महत्या पूर्व लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये जे अक्षर होतं त्याची जुळणी झाली कशी आणि आत्महत्या या निष्कर्षापर्यंत सरकार आलं कसं? नक्कीच प्रसाद सर, आज भाजपचे आमदार अमित साटम यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता। त्यावर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे निवेदन दिलं त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी जो काही तपास चालू आहे ह्या तपास जो तो अंतिम टप्प्यात आहे आणि त्या डॉक्टर महिलेने जे हातावरती लिहिलेली सुसाईड नोट होती ती तिच्या हस्ताक्षरांशी मिळते आणि ती तपासात सर्व निष्पन्न झालंय। त्याचबरोबर त्या जे आरोपी आहेत बनकर आणि मदने हे यांनी तिचं शारीरिक शोषण केलं होतं। त्याचबरोबर तिला दबावही तिच्यावर होता आणि ती एक वैद्यकीय डॉक्टर होती आणि तिला एखादा आरोपीला जेव्हा अटकेला घेऊन जातो त्यासाठी तिचं मेडिकल सर्टिफिकेट असतं, त्या मेडिकल सर्टिफिकेटला अनफिट केलं होतं आणि त्यानंतर या प्रकारामध्ये एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने हे पत्र लिहिलं होतं आणि त्यानंतर महेंद्र आपण जोडलेले रहा। एकदा आपण पटकन गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणावर काय म्हणाले ते ऐकणार आहोत। परत एकदा आपण मग या निमित्तानं विश्लेषणासाठी महेंद्र जोईल यांच्यापर्यंत जाऊ। एक महिला डॉक्टर हिने आत्महत्या केली आणि त्यातून समाजामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात एक दुःखाची लाट देखील तयार झाली आणि म्हणूनच या संदर्भात आपण SIT पण नेमली आणि या संदर्भात ज्युडिशियल इन्क्वायरी पण आपण नेमलेली आहे, कमिशनही नेमलेलं आहे। या सगळ्या केसमध्ये हे जे पोलीस अधिकारी बदने आहेत या बदनेंचं एक प्रकारे जी काही आता आपल्याकडे माहिती आलेली आहे, चार्ट्स आलेले आहेत, त्या सगळ्याच्यात तिची फसवणूक करून आणि शारीरिक शोषण केल्याचं आपल्याला लक्षात येत आहे। आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की वारंवार तिची ड्युटी लावल्या जात होती ज्या आरोपीला फिट अनफिट दाखवण्यासाठी आणि तिच्यावर दबाव टाकला जात होता। अशा प्रकारची माहिती अनेक वेळा पुढे आलेली आहे की तिच्यावर दबाव टाकून तिला त्या पद्धतीनं अनफिट दाखवण्यासाठी प्रेशर टाकणारी सुद्धा काही महाभाग आहेत। त्या दृष्टीनं सुद्धा चौकशी पुढे जाते आहे का ही माहिती उपलब्ध करून द्या अध्यक्ष। महिला डॉक्टर ही हॉटेलमध्ये त्या आल्या, आपल्या रूममध्ये गेल्या, रूममध्ये जातपर्यंतचे सगळे CCTV फुटेजेस हे पोलिसांच्या ताब्यात आहेत। त्यामुळे तिथे कोण आलाय कोण गेलाय या संदर्भातली माहिती आहे। तिथलं अलीकडच्या काळामध्ये अशा बाबतीत आपण नवीन कायद्याप्रमाणे सगळे फॉरेन्सिक एव्हिडन्स जमा करतो, तशा पद्धतीचे सगळे फॉरेन्सिक एव्हिडन्सेस हे जमा केलेले आहेत। आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आता जोडलेत। महेंद्र, या निमित्तानं डॉक्टरच्या कुटुंबियांनी फडणवीसांचे आभार मानले आहेत, काय भावना आहेत त्यांच्या? नक्कीच प्रसाद सर, या सगळ्या संदर्भात आजही ही चर्चा झाली आणि या जी तपास आहे तो आता अंतिम टप्प्यात आहे। या संदर्भात न्यायालयीन चौकशी आणि एक समिती गठीत करण्यात आली आणि तो अहवाल आहे तो लवकरात लवकर देईल। या सगळ्या संबंधात प्रकरणामध्ये 90 दिवसामध्ये हा सगळा तपास करायचा असतो, पण महिला असल्यामुळे हा तपास आहे तो 60 दिवसाच्या आत लवकरात लवकर होईल आणि हा सगळा प्रकार आहे तो एकूण जे घडलेलं प्रकरण आहे
आहेत सर्टिफिकेट देण्याची ती त्या 5 महिन्यापूर्वीची आहेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ठीक होतं. आहे. मात्र आज या सगळ्या अंतिम टप्प्यामध्ये ती संपदा मुंडे जी महिला डॉक्टर आहे, वैद्यकीय डॉक्टर, तिच्या घरच्यांनी जे आहे ते या सगळ्या प्रकरणामध्ये थोडा दिलासा मिळाला. त्यांनी जे आहे ते मुख्यमंत्र्यांचे या सगळ्या गोष्टीमध्ये आभार मानलेत. कारण ठीक प्रत्येक वेळी आहे महेंद्र, या धन्यवाद. सगळ्या- मात्र एका गोष्टीची आठवण तुम्हाला करून द्यायला लागेल, ती म्हणजे पीडितेचं नाव आपण घेत नाही. भविष्यात तुम्ही ही चूक करू नका. तुर्तास धन्यवाद, आपण जोडले गेलात त्यासाठी.